काय नेमकं इथं समस्या होत्या किंवा अजून काय अपेक्षा आहे? माझ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा सुविधा झालेल्या आहेत, पण तरी रस्ते जरा चांगले व्यवस्थित व्हावे, मोठे व्हावे. गटर आहेत बऱ्याच ठिकाणी व्हायची राहिलेली आहेत, ती झाली पाहिजेत. आता जी केलेली आहे ती आम्ही बरेचशे आमच्या खर्चानंच केली, पाणी सोय आमच्या खर्चानंच केलेली आहे. त्यात अजून सुधारणा करून व्यवस्थितपणा आला पाहिजे. नुसती गटर करून उपयोग नाही, त्याचा मेंटेनन्स करा ना तुम्ही, त्याची घाण स्वच्छता करा, वरच्या वरती केले पाहिजे. रस्ते स्वच्छता नसते, स्वच्छ केली पाहिजे, ती तशीच पडली जातात. रस्त्यांच्या बाजूला ज्या झाडं गवत वगैरे वाढलेली आहे ती स्वच्छ केली पाहिजे, वरच्यावर केली पाहिजे, भले 6 महिन्यांतर द्या पण ती केली पाहिजे. किंवा औषध फवारणी वगैरे, डासांची संख्या बरीचशी आहे मोठी गटारांच्या मुळे वाढलेली, तर ती जरा फवारणी पण वरच्यावर झाली पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसात, अधिक पावसाच्या दिवसात डेंग्यूचं प्रमाण या भागात बरंच आहे ना, डासांच्या, ते निर्जंतुक केलं पाहिजे. काका आपलं नाव काय? पांडुरंग डुबल. प्रभाग क्रमांक किती आहे? प्रभाग क्रमांक किती आहे? 17 किती वर्षापासून आपण 75 सालापासून. काय समस्या होत्या, काय त्रास होता इथं? समस्या काय, इथं गाडीच येत नव्हती ना, रिक्षा नाही तर 200 रुपये लागतात गावात जायचं म्हणलं तर. पाण्याची सोय नव्हती, आणि पाणी झाले, सगळं झालं, रस्ते नव्हते. आता काय झालंय, आता काय बदल झालाय का यात? रस्ते, लाईट, पाण्याचं काय बदल झालाय? बदल झाले, रस्ते झालेत, पाणी भरपूर आहे, आता काय अडचण नाही. आता तुम्हाला तुमच्या मनातला नगरसेवक कोण आहे किंवा कामातला नगरसेवक कोण आहे? नाही, फिरोजबाई बद्दल आमचं काय मत नाही. फिरोजबाई पाहिजे, फिरोजबाई पाहिजे, रुपा पाहिजे, पूनम पाहिजे, सगळे पाहिजे. काय 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 कामं झालीत आता एरियात? काम हे झाली की रस्त्याची झाली, पाण्याची सोय झाली. आम्ही आलो तेव्हा इथं काय रस्ते नव्हते, काय नव्हते. पाण्याची बी सोय झाली, रस्ते झाले, लाईट झाली. बाकी काय अजून आता अपेक्षा काय आहेत? अजून अपेक्षा म्हणजे कसं, दवाखान्याची सोय. दवाखान्याची सोय विलासपूर मध्ये मोफत सेवा केलेली आहे आणि मोफत सरकारी दवाखाना झालाय विलासपूर मध्ये. हा, सरकारी दवाखाना झालेला आहे तिथं. रिक्षाची सोय पाहिजे, म्हणजे बसची सेवा पाहिजे. हा, बसची म्हणजे बस काही इकडे येत नाही, येत होते पहिली पोलीस लाईन, ती बंद झाली, पण आता येत नाही. पण आता पैसे घेतात, जायचं म्हणलं तर आम्हाला रिक्षा म्हणजे भेटत नाही, गोडवली नाक्यापर्यंत चालत जावं लागतं असं. बाकी काय नाही, आहे का ना. नमस्कार, मी सौ कांचन करांडे, प्रभाग क्रमांक 17 मधून बोलते. तरी म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे रस्ते झाले, नाले झाले, तरी आतापर्यंत ह्याच्या अगोदर म्हणजे असं पाण्याची वगैरे खूप टंचाई होती, म्हणजे पाणी वेळेवर यायचं नाही किंवा काय. आणि जसं आता ह्या 4 वर्षात जसे भाई काम करतात, 3-4 वर्षात घंटा गाडी 2 म्हणजे येते, आणि म्हणजे सगळ्या सोयी म्हणजे असे अगदी व्यवस्थित, आणि कुठलीही कामं म्हणजे अशी वेळेवर वगैरे होतात भाईंच्यामुळे असं. म्हणजे तर आम्हाला असं वाटतं की नगरसेवक असावा तर भाईंसारखाच असावा, हीच आमची इच्छा आहे. आणि इथून पुढेही म्हणजे राहिलेली कामं भाईंनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला की जे काय राहिलेली कामं आहे ते इथून पुढे मी करणारच आहे. आणि आतापर्यंत सुद्धा त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत ह्या गोळीबार मैदानमध्ये, असं आहे. एवढंच बोलून मी थांबते. काकू, पहिलं काय समस्या होत्या ह्या एरियात? तसं पाहिलं तर आता आम्हाला येऊन 25 वर्ष झाली इथे येऊन, पण 25 वर्षात पूर्वीची अवस्था ना आताची अवस्था बघितली तर भरपूर फरक झालाय. आणि कसं पहिलं काहीच सोय नव्हती, म्हणजे वाहनाची तर नव्हती, रिक्षावाले तर यायला मागायचं नाही. पण आता कमीत कमी डांबरी रस्ते झाले, नाले झाले म्हणा, किंवा पाण्याची पण व्यवस्था. आणि त्रिशंकू भाग असल्यामुळे दुर्लक्षित होता भाग आपला हा गोळीबार मैदान. आता त्या गोळीबार मैदानाकडे जेव्हा नगरपालिकेत आपल्या हद्दीत घेतल्या आपल्याला, तेव्हापासून बरीचशी प्रगती झाली आहे. आणि फिरोजबाईंनी त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या म्हणजे त्रास स्वतःला घेऊन त्यांनी बरीचशी आपल्या इथं भागात सोय केली आहे. महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम केले, आणि कुठेतरी महिला बाहेर पडल्या आपल्या त्याच्या निमित्तानं. तर तेव्हा मला वाटतं कसं की हा सगळा प्रगतीचा भाग बघून आपण त्यांनाच मत द्यावं आणि त्यांनाच निवडून आणावं अशी अपेक्षा आहे आमची.
पुरुष उमेदवार फिरोजभाई पडणार आणि मग महिला मधून तुम्हाला कोण महिलामधून आता तसं पाहिलं तर काम करणारी थोडीच आहेत लोक. त्यातली पूनमताई आहे, आपली एक रूपाताई आहे, परत 4 वर्षात आम्ही या दोघांना तिघांनाच पाहते. हो महिला म्हणून तुमच्या समस्या जाणून घेतात. त्या आमच्या ऐकतात म्हणजे आम्ही त्यांना काही सांगतो आपलं सगळं काय असेल ते, मग त्या आपल्यावर पोचवतात महाराजांपाशी. म्हणजे महिला उमेदवार म्हणून तुम्हाला महिला उमेदवार पाहिजे. हो, त्यांचं कार्य बी आहे आणि त्यांनी बरेचसे कार्यक्रम करून घेतले बायकांकडून. आता त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा म्हणजे आपल्या महिला ज्या अडचणी येत आहेत किंवा काय कोणाचं काय समस्या असतील तर त्यांनी मार्गदर्शन करावं आणि त्यातून मार्ग दाखवावा आपल्या सगळ्यांना. किंवा जरी कुणाचं काय नाही झालं तरी आपल्या महिलांना पुढे आणण्याचं काम त्या चांगल्या पद्धतीनं करतील असं मला वाटतंय. म्हणून त्या दोघी याव्यात असं झालं. अजून म्हणजे त्यांना म्हणजे पद कुठलं नाही तरी सुद्धा ह्या 3-4 वर्षात ना म्हणजे बायांच्या सपोर्टमुळेच कुणाच्या अडचणी कुणाचे काय असे म्हणजे करतात जोर असं आहे. कुठल्या प्रभागात म्हणजे कुठल्या ह्याच्याचं पाणी नाही आलं किंवा काय टँकर कुणाला देणं त्यांचे सगळ्यांचे फोन त्यांना येतात. त्यामुळं त्यांनी फोन केलं की टँकर ही वगैरे बाहेर पाठवतात असं म्हणजे भरपूर म्हणजे असं त्यांचाही सपोर्ट आहे. ह्या तिघां म्हणजे आता ह्या 4 वर्षात म्हणजे ही 3च नावं आहेत. आता काल परवापासून जी वाढले ते काही माहित नाही, पण ह्या तिघांपैकी म्हणजे आहे. भाई तर आहेत पण ह्या दोघीतल्या कोणी झालं तरी आम्ही त्यांना सपोर्ट आहे असं आहे. आणि एवढं इच्छा आहे की म्हणजे ह्या आपल्या एवढ्या भागात वयस्कर लोकांची कशी गैरसोय होती ना, असं म्हणजे बस वगैरे सेवा नाही किंवा काय रिक्षा स्टॉप नाही, तर रिक्षा स्टॉप किंवा बस सेवा जर झाली तर आम्हाला अगदी अतिउत्तम. एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही. थँक्यू, धन्यवाद. आपलं नाव काय? माझं नाव दानिश मोबिन मुलानी. आपला प्रभाग क्रमांक किती आहे? 7. काय समस्या होत्या आपल्या प्रभागात? समस्या म्हणजे तुम्हाला सांगतो, रस्ते खूप खराब होते, गटाराची कामं होती, अजून तुम्हाला सांगतो लाईट नव्हत्या, असे भरपूर कामं होती. तेव्हा आम्ही जेव्हा राहायला आलो 2009 साली. आता बऱ्यापैकी चांगले झाले, लाईटी लागल्या, रस्त्याची कामं झाल्या, बऱ्यापैकी गटाराची कामं सुद्धा झाल्या. हे सगळं फिरोजभाईंमुळे झाले. मनापासून काम करतात. म्हणजे नगरसेवक कोण व्हावं वाटतं? फिरोजभाई. 1 नंबर काम करतात. अजून त्यांच्याकडून काय अपेक्षा तुमची? अपेक्षा अशा नाहीत, भरपूर केले त्यांनी माणसांसाठी पण. आणि एक नगरसेवक कसा असावा तर फिरोजभाईंसारखा असा की कुठलंही पद नसताना भरपूर कामं केलं.